काय मग नवीन लग्न झालं? हे बघ आता मी तुला काही टिप्स देणार आहे. त्या टिप्स तू नीट आयुष्यभर लक्षात ठेवायचे. बायकोला मोठे ठेवायचं. असं बघितलं की घाबरली पाहिजे, चाळा 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 कापली पाहिजे. अच्छा हे पाय तू या नवीन लग्न झालं म्हणून सांगू राहिली, नवऱ्याला ना असं मुठीत नाही ठेवायचं, असे डोळे दाखवले की दबला पाहिजे. पहिले त्याच्या आईचं राज्य होतं, पण आता आपलं राज्य झालं पाहिजे. खतम. दुसरी गोष्ट, तिच्या माहेरचे तोडायचे, कारण माहेरचेच बायकांना भरवतात. हे जे आपल्या नवऱ्याचे सल्लामन मित्र असतात ना, यायले आपल्या नवऱ्याच्या आयुष्यातून बाहेर काढायचं. तिसरी गोष्ट, बायकोला आवाजावर घाबरवायचं. एक आवाज द्यायचा की सटकन आली पाहिजे, एक आवाज द्यायचा पटकन गेली पाहिजे. घरातली सगळी कामं केली पाहिजे, धुणं भांडी केर कचरा सगळं तिने केलं पाहिजे. आपल्याला सांगल माझा हात दुखतोय पाय दुखतोय, आपण म्हणायचा कर नाही तर मर. मी न तर मानवरेले असं धारेवर धरलेलं आहे. उठ म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसते, भांडे घास धुणं धुई सारे काम करून घेतो मी त्याच्याकडून. आणि उलशेट भांडणं झाले, चालली मी माहेरी अशा धमक्या द्यायच्या की बायको आपल्याला म्हणल मी माहेरी जाते. आपण म्हणायचं अगं चल निघ, तू गेली तर दुसरी आणतो. शाबास बेटा. एक आवाज दिल कशी पळत येईल बघ. एक आवाज देतो पाय कसा पळत येते. गया तिचा आवाज आलाय. मी लगेच आलो. काय बापरे. राम 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 राम.